नमस्कार नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाचं ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आहोत पुण्यातील निगडी प्राधिकरण येथे आणि तिथल्या या सगळ्या ताया आज इथे जमलेल्या आहेत आपल्या 16 सख्यांचा ह्या कार्यक्रमामध्ये. मंडळी, पूर्वीच्या आपल्या ज्या मराठमोळ्या महिला होत्या त्यांनी आपल्या कामातून विरंगुळा मिळावा ना म्हणून काही गाणी तयार केली. म्हणजे तुम्हाला सांगतो की शेतात काम करत असताना बहिणाबाईंनी काही कविता लिहिल्या, जात्यावरच्या ओवी लिहिल्या. तसंच संत जनाबाई, संत मुक्ताबाई यांनी पांडुरंगाच्या भक्तीतून काही अभंग सुद्धा लिहिलेले. त्यामुळे काय झालं की आपल्या मराठी भाषेला एक उत्तम साहित्य मिळालं आणि त्यामुळे आपली मराठी भाषा ही अधिकाधिक समृद्ध झालेली. त्यामुळे या सगळ्या तायांचे मी अगदी मनापासून आभार मानतो. पण आज इथे या सगळ्या ज्या ताया इथे जमलेल्या आहेत त्यांना त्यांच्या जबाबदारींमधून एक विरंगुळा मिळावा म्हणून आपण काही खेळ खेळणार आहोत. कारण त्यातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. जोरदार टाळ्या. पण हुकुमाची राणी कोण होणार हे तर आपण बघणारच आहोत, शोधणार आहोतच. पण या सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी आता निघणारच, हो की नाही? चला तर मग या सगळ्या तायांसोबत जाऊया माहेरच्या आठवणींना. ताई, तुझं नाव सांग. संगीता धाडगे. माहेर कुठलं? माझं नगर. नगर. आणि सासर? नगरच. सासर पण नगर. काय सांगशील माहेर बद्दल? मला असं सांगायचं की माझी मुलगी आहे आणि माझी मुलगी म्हणजे आता तिला माहेरचं खूप सपोर्ट आहे. तिचं लग्न झालेलं आहे, मला एक नातू पण आहे. पण तिचं असं आहे की माझं ते खरं वगैरे जर असं म्हणजे हे नाही की आता मिस्टर येतं म्हणजे मुलगा छोटा आहे, तिने त्याच्याकडं जायला पाहिजे. आणि मग मी असं तिला सांगायला गेले की असं तिला वाईट वाटतं की आपली आई खूप कमी शिकलेली असल्यामुळं आपल्याला चुकीचे हे देते, सल्ले देते वगैरे. पण असं काही नाही आहे. म्हणजे मी असं तिला चांगलं सांगते की तू म्हणजे मुलाचं भविष्य पुढं हे व्हायला पाहिजे आणि मुलाचं तू विचार कर. म्हणजे मुलगा जर तू मिस्टराबरोबर तुझ्या बोलली नाही आणि माझ्याबरोबर त्याच्यामुळे ती म्हणजे बोलत नाही किंवा तिला खूप राग येतो. मी जेव्हा सांगते की असं नाही करायचे, तसं नाही करायचे, तुझं मूल आहे, तुझं म्हणजे पुढचं आयुष्य आहे, तर मला तिला एकच म्हणायचं आहे की तुझ्या छोट्या मुलाचा पण तू विचार कर. आईवडील तुला नेहमी सपोर्टला तर आहेच, असं नाही की तुला आईवडील सपोर्टला नाही आहेत. आईवडील कधीही तुझ्या पाठीमागं आहे. पण जेव्हा मी हे सांगायला जाते तेव्हा तिला खूप राग येतो. तर माझं तिला असं म्हणणं आहे की श्रुती, मला चुकीची अशी धरू नको आणि तुझा हे निर्णय आयुष्यात तुझं चांगलं होते. मुलगी बोलत नाहीये तुमचं, हे तुम्हाला सांगायचं होतं मला. अच्छा, मुलगी किती वर्ष झाली बोलत नाहीये? 1 वर्ष झालं बोलत नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही तिला सांगायला गेलात की बाबा तुझ्या मुलाकडे लक्ष दे. पण मग लक्ष तर आपली आई आपल्या मुलाकडे तर लक्ष नाही, म्हणजे मिस्टरांबरोबर राहत नाही ना ती. तिचं मिस्टरांबरोबर पटत नाहीये ना. जेव्हा मी तिला सल्ला देते की तुझ्या मिस्टरांबरोबर तू राहा. मग ते ताई कोणाकडे? आता आमच्याकडेच आहे ना. अच्छा, तुमच्या बरोबरच आहे ताई. अच्छा, नाही बरोबर आहे तुमचं. म्हणजे तुझं जे म्हणायचंय किंवा तुझ्या मनातली जी इच्छा आहे किंवा तुला एक्झॅक्टली काय म्हणायचं हे नक्की माझ्या लक्षात आलेलं आहे. कारण तू एक आई आहे, त्याच्यामुळे ती आपल्या मुलीबद्दलची असलेली काळजी नक्कीच ती मला कळते. पण मला एक फक्त ताई असं सांगायचं की इतक्या 1 वर्ष झाले, पण त्या वर्षभरात समजा काही गोष्टी बोलू शकली नशील, आज या निमित्ताने काय सांगशील तू ताईला? समजा ती ताई समोर आहे, काय सांगशील तू तिला? श्रुती, तुझे आई वडील नेहमी तुझ्या बरोबर आहेत आणि नेहमी आम्ही तुझ्या बरोबर राहणार आहोत. पण तू मला चुकीची समजू नको आणि तुझ्या काय मनात असेल ते तू माझ्याशी येऊन बोल. नक्कीच ताई तुमच्याशी येऊन बोलेल आणि नक्कीच ताई मला खात्री आहे की तू आई आहे शेवटी ती, आणि आईला आपल्या मुलाची काळजी नक्कीच असणार आहे. कारण तिचं प्रचंड प्रेम आहे तुझ्यावरती. तेव्हा हा निरोप जेव्हा तुझ्यापर्यंत पोहोचेल तेव्हा आईशी नक्की व्यवस्थित छान बोल. मी नक्की सांगतो ताई की ताई येईल, नक्की तुझ्याशी बोलायला होईल आणि तिचं सगळं छान होईल, सगळं छान होईल. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. असं झालं तर खूपच छान होईल. नक्कीच होईल. ताई तू बसू शकते. आणि माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या खेळाला. कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण आता तुम्ही विचाराल की ही जी खुर्ची बाजूला ठेवली आहे ती कशासाठी आहे? तर ही खुर्ची साधी सुधी खुर्ची नाहीये, ही आहे मानाची खुर्ची. आणि जी हुकुमाची राणी होणार आहे ती या मानाच्या खुर्चीवरती अगदी मस्तपैकी विराजमान होणार आहे. बघूया तो मान कोणाला मिळतोय. पण
पण आता हुकमाची राणी होण्यासाठी आपल्याला काही ताया पहिल्या खेळासाठी लागणार आहेत. तर त्या ताया आपण लकी ड्रॉ मधून निवडणार आहोत. तेव्हा पहिल्या खेळासाठी ज्या काय आपण ताया निवडणार आहोत त्यासाठी लकी ड्रॉ साठी तुम्ही सगळ्या तयार राहा. या बॉक्समध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या असतात. तुम्हाला आता हे माहितीच आहे. पण ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत त्या ताई गेलेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि लकी ड्रॉ मधून 13 ताया इथे आपल्या पहिल्या खेळासाठी इथे सहभागी झालेले आहेत. त्यांची निवड झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कारण तुमच्यापैकीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तिथं. चला तर पहिल्या खेळाला सुरुवात करूया ज्या खेळाचं नाव आहे आपण लहानपणी स्टॅच्यू हा खेळ आपण नेहमीच खेळत आलेलो आहोत. तसाच हा खेळ आहे. पण इथे एक संगीत सुरू होणार आहे आणि या संगीतावरती सगळ्या तायांनी अगदी छान नृत्य करायचं. हा आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. मग जी ताई हसेल, जी ताई हलेल, जी ताई डोळे पण मिचकावेल ती ताई बाद. हा अशा 3 ताया बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, कळलेलं आहे तुम्हाला? तयार आहेत सगळे? रेडी? चला गणपती बाप्पा म्युझिक प्लीज. मुझे प्यार नहीं तुझसे है बात. Get down to the funky beat. मुझे दिल मिलना को तेरा देवा. Come on, come on, come on. मुझे प्यार नहीं तुझसे है बात. मुझे दिल मिलना को तेरा देवा. मुझे प्यार नहीं तुझसे है बात. मुझे दिल मिलना को तेरा देवा. ऐका दाजेवा, ऐका दाजे. ताई माऊली हल्लीस तू तिथे बसू शकते. ताई बाद झालेली आहे. अरे बापरे ताई हसलीस तू. ताई तू बाद झालेली आहेस. तू बसू शकते. ताई हसली तू. अरे अरे मान हलवते. अरे ताई हल्ली तू बाद झाली. तू इथं बसू शकते. हलाल तर फसाले आपल्या पहिल्या खेळातून 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. आणि ज्या खेळाचं नाव आहे कप माझाच पहिला कप. अशी नाव आहेत आमच्या खेळाची, है की नाही? काय नाव आहे? ए गप, माझाच पहिला कप. मला वाटलं मला बोलतेस की काय. आता खेळ काय तो तुम्हाला सांगतो. खेळ असा आहे की तुमच्या हातामध्ये पेपर कप आहे. तो पेपर कप असं डोक्यावरती ठेवायचा आहे. डोक्यावरती ठेवल्यानंतर मी 1, 2, 3 म्हणणार. त्याच्यानंतर तुम्ही जी समोरची लाल रेषा जी दिसते ती पार करायची. पहिल्या 5 ताया ती लाईन पार करतील. अजिबात कप न पाडता त्या जाण्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये. आणि नियम असे आहेत. कप पडल्यानंतर तसाच उचलायचा आहे आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. चला आणि आता कप ठेवा डोक्यावरती. व्यवस्थित बॅलन्स करा. हा रेडी? 1, 2, 3. पडलाय पडलाय कप पडलाय. पडणार. हा कप पडलाय. कप पडलाय. हा कप पडलाय. कप पडलाय. लवकर 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 पोचल्यानंतर. हा पोचल्यानंतर 2, 3. कप पडलाय. कप पडलाय. नाही 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 बघा. हा लवकर 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 कप पडलाय. कप पडलाय. हा कप पडलाय. कप पडलाय. लवकर 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 बाजूला वा. बाजूला वा. बाजूला वा. बाजूला वा. बाजूला तिथून. हा लवकर लवकर लवकर. हा कप पडलाय. कप पडलाय. कप पडलाय. लवकर ताई कप पडलाय इथं. हा लवकर 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 इथं. हा व्यवस्थित व्यवस्थित.
शाबाश 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 शाबाश. हा मस्त मस्त व्हेरी गुड. ये बात. अजित कप कुठे आहे? हा काय कप इथं? कप माझाच पहिला कप. या खेळातून या 5 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे. ताई तुझं नाव सांग बरं. दीपा अनिल जोगदंड. किती वर्ष झालेत लग्नाला? 20 पूर्ण 21 चालू आहे. 20 पूर्ण 21 चालू. भाऊजी काय करतात? ड्रायव्हर आहेत. क्या बात, व्हेरी गुड. मनात आलं की बसायचं मागे जायचं भर करत आहे की नाही? मग काय क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि माहेर कुठलं? पुणे. बाहेर पुणे. आणि सासर? सासर आंबेजोगाई. व्हेरी गुड. ताई तुझं नाव सांग. स्वरूपा सुशील बडगुजर. स्वरूपा ताई. माहेर कुठलं? अमरावती विदर्भ. व्हेरी गुड. आणि सासर? चोपडा जळगाव जिल्हा. किती वर्ष झालीत लग्नाला? 16. 16 वर्ष. काय प्रगती? प्रगतीच्या नावावरती 2 मुलं आहेत. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे, चांगली प्रगती चांगली आहे. भाऊजी काय करतात? बँकर आहेत. बँकर आहेत. बँकर आहेत. पैसाच पैसा सगळीकडे. नाही चारी बाजू. कंजूस आहेत. आपले मी नाही काय बोलत आहे बाबा. भाऊजी बघणार आहे हा कार्यक्रम. त्या ताईंकडे घ्या. ताई तुझ्याकडे बघून असं वाटतं आजच सकाळी लग्न झालेलं आहे तुझं. 4च महिने झाले. 4च महिने झालेले आहेत. फक्त 4 महिने. आता प्रगती तरी काय विचारणार मी. पण काय प्रगती, भाऊजींची प्रगती कशी चालली आहे? चांगली चालली आहे. व्यवस्थित. काय करतात भाऊजी? इंजिनियर आहेत. इंजिनियर आहेत. वा वा, व्हेरी गुड. आणि माहेर कुठलं? पिंपळगाव हरेश्वर पाचोरा तालुका. आणि सासर? एरोंडोल जळगाव जिल्हा. अरे वा, 4च महिने झालेत. कसं वाटतंय सासरी आल्यानंतर? मस्त वाटत. मस्त. पण तुझं लव्ह मॅरेज? आत्याच्याच घरी दिली. आत्या काय करतात मला कळत नाहीयेत बाबा. हा, आत्याने करत आत्याची मुलं करतात. मुलं करतात. बर. पण म्हणजे लव्ह मॅरेज असतं, म्हणजे असं आधीपासून एकमेकांना ओळखत होतात, पसंती होती आणि मग लग्न केलं आहे की नाही? त्या बात आहे. व्हेरी गुड. खूप छान ताई. हा ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव नीता प्रकाश कारंडे आहे. आणि माहेर कुठलं? माहेर ऍक्च्युली कोल्हापूरची आहे मी. अच्छा. कोल्हापूरच्या पुढे कोल्हापूरचे का? मग काय करायले? हा, काय सांगायले तू? हा, तर तिकडची आहे आणि सासर पण कोल्हापूरचंच आहे. म्हणजे सासर पण कोल्हापूर, माहेर पण कोल्हापूर. तिकडची. लव्ह मॅरेज. ऍक्च्युली लव्ह मॅरेजचं कसं म्हणजे मी 12वीत शिकत असताना गणेशोत्सवाच्या वेळेस मुंबईमध्ये सासरकडची फॅमिली होती. लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलो होतो. म्हणजे गावावरून आम्ही आलेलो होतो. त्यामुळे वडील आणि आई दोघं गावाकडून आलेले होते. मग मुंबईला राहण्याचा प्रॉब्लेम होता. मग सासरच्यांनी त्यांना राहण्यासाठी म्हणजे माझ्या वडिलांना दिले होते. मी 1 वर्षाची असल्यापासून त्यांच्याकडेच म्हणजे आम्ही वाढलो, लहानाचं मोठं झालो. पण नंतर सासऱ्यांना असं वाटलं की हे जे फक्त ओळख आहे ती नात्यामध्ये त्याचं रूपांतर व्हावं आणि त्यांनी तेव्हा सरळलं होतं. मग त्यामध्ये 3 नंबरचे माझे मिस्टर आहेत. मग ॲक्च्युली 12वीत असताना मी गणेशोत्सवासाठी गेले होते मुंबईला आणि त्यावेळेस माझ्या असं काही मनात नव्हतं, पण तिथे राहिल्यानंतर त्यांच्या मनात आलं. अच्छा. आणि त्यांनी मला ॲक्च्युली प्रपोज केलं होतं. वा, म्हणजे अशा पद्धतीने शुभमंगल लागलेलं आहे. वा, खूप छान ताई, खूप छान वाटलं. आणि आता खेळ काय ते तुम्हाला सांगतो. तुमच्या समोर डिश आहे आणि त्या डिशमध्ये पीठ आहे आणि त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. ओके, दोन्ही हात मागे ठेवायचे आणि फुंकर मारत मारत जे आतमध्ये नाणं आहे ते बाहेर काढायचे. फुंकर मारत मारत, हात अजिबात लावायचं नाही. आणि नाणं दिसलं की ते असं तोंडात पकडायचं आहे आणि जागेवरतीच हात वरती करायचे. जी ताई पहिल्यांदा हात वरती करेल ती पहिली, दुसरी असेल ती दुसरी. अशा 2 ताया तुमच्यापैकी जाणार आहेत आपल्या पुढच्या आणि शेवटच्या खेळामध्ये. ठीक आहे. आणि त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. चला, तयार आहेत? 1 2 आणि व्यवस्थित हात मागे, हात मागे असे व्यवस्थित करा. हा, ठेवा. ओके, 1 2 आणि एकमेकांना धक्का देऊ नका. हा, व्यवस्थित. हा, रेडी. 1 2 आणि कॉन्सन्ट्रेट करा व्यवस्थित पिठाकडे. व्यवस्थित पिठाकडे कॉन्सन्ट्रेट करा. ठीक आहे, रेडी. 1 2 3. जोरात. जोरात.
हा 2 हा 3 हा 3 हा हा व्हेरी गुड हा. निर्णय आमचा लागलेला आहे. निर्णय सगळ्यांना कळलेला आहे. निर्णय असा आहे की विजेती झालेली आहे ही ताई. आणि ही ताई एकदा जोरदार टाळ्या होत जाऊ दे. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन तुमचं. सगळ्या खूप छान खेळल्या पण ज्या विजेत्या झालेल्या आहेत त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. आणि खूप जर प्रेमाची आपल्या खेळातून 2 ताया आलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. आणि या खेळामध्ये जी ताई विजेती होणार आहे ती होणार आहे अर्थातच आजच्या भागाची हुकमाची राणी. हा हा क्या बात आहे. असं पाहिजे. आता खेळ काय तो तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे आपण लहानपणापासून खेळत आलेलो पण आता तुम्हाला जो समोर जो पिवळ्या रंगाचा फुगा दिसतोय तो फुगा तुम्हाला फोडायचा. ठीक आहे. हा जो समोर पिवळ्या रंगाचा जो फुगा दिसतोय तो तुम्हाला फोडायचा आहे. ठीक आहे. ठीक आहे. हा हा हिरवा. मग मी पिवळ्या रंगाचं म्हटल्यानंतर ठीक आहे का बोलली तू. हा हिरव्या रंगाचा फुगा आहे म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित दिसतंय. ओके. हा तर तो फुगा फोडायचा आहे पण तो फोडण्याआधी तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात येणार आहे. ठीक आहे. पट्टी बांधून झाल्यानंतर एक संगीत सुरू होईल. त्या संगीतावरती तुम्हाला नृत्य सादर करायचंय आणि नाचता नाचता गोल 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 फिरायचंय. एका क्षणी संगीत थांबेल. ते संगीत जसं थांबेल तसं तुम्ही जाऊन तो फुगा फोडायचंय. जी ताई पहिल्यांदा तो फुगा फोडेल ती असणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. मग तुम्ही तयार आहेत ताई. नक्की. चला 2 तायांना मी विनंती करतो की त्यांनी इथे यायचंय आणि ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधायची. आणि दोन्ही ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात आलेली आहे. आणि म्युझिक प्लीज. तेरे नखरे हैं कमाल, उम्र है 16 साल, उछल उछल के चलना यूं कहीं लचक जाए ना कमर संभाल. हे गोरी जरा हळू 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 चाल, हे गोरी जरा हळू 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 चाल. तेरे नखरे हैं कमाल. हा संगीत थांबलेलं आहे. व्हेरी गुड. हा या थांबा. हा हा बरं 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 बरं. हा फोड फोडा फोडा. हा फुगा फोडा. हा हा फोडा लवकर 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 लवकर. मागे 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 मागे. डाव्या बाजूला मागे 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 ताई मागे ताई मागे ताई मागे. डाव्या बाजूला मागे 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 मागे. मागे 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 मागे. हा मागे 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 मागे. आणि निर्णय तुमच्या समोर आहे. आपल्या या शेवटच्या खेळाची विजेती ठरलेली आहे जी ताई ती होणार आहे हुकुमाची राणी. आणि उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय उपविजेती झालेली आहे. छान वाटतंय पण विजेती झाली असती तर आणखी छान वाटलं असतं. नक्कीच बरोबर आहे बरोबर आहे तुझं. पण शेवटच्या खेळापर्यंत येणं सुद्धा काही सोपी गोष्ट नाही. 13 तायांमधून तू शेवटच्या खेळापर्यंत आलेली आहेस. उपविजेती ठरलेली आहे. थँक्यू. काय सांगशील या खेळाबद्दल. खूप मजा आली आणि असं वाटलं खरंच भावाबरोबर लहानपणीचे खेळ खेळतोय. हो की नाही. मग तीच तर गंमत आहे आपली. लहानपणीची आठवण आली. लहानपणीची आठवण आली की नाही. पण ताई हा जो कप मिळालेला आहे या कपातूनच चहा आणि कॉफी प्यायची आहे. बिलकुल. भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. मी काही बोललेलो नाहीये. एकदा जोरदार टाळ्या ताई तुझं खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. सोहळा सख्यांचा
वाटते ते? खूपच एकदम एवढे एक्साइटेड झाली की काय बोलायला शब्दच नाही येत आज. तर असे खेळ कधी खेळले होतात किंवा या खेळामध्ये खेळले पण एवढे लास्ट पर्यंत कधी गेली नाही. आज पहिल्यांदाच गेली तर एवढं भरून आलं एकदम. त्या बाबतीत ताई पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना पण. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा. म्हणजे तर मग अशी धमाल मजा मस्ती घेऊन मिळणार आहे पुढच्या भागात एका नव्या हुकमाच्या राणी सोबत. तोपर्यंत तोपर्यंत हसत राहा आणि आनंदी राहा. सख्यांचा